तर आजच्या स्थितीमध्ये आपण असं एकदम नाही म्हणू शकत की आज महाविकास आघाडी आघाडीवर आहे किंवा महायुती सत्तेत आहे किंवा लाडक्या बहिणींमुळे ती आघाडीवर आहे। आज तरी 50-50चं मला हे दिसतंय की निवडणूक कुठल्याही गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन असतील, एकनाथ खडसेंची कन्या जी असतील आणि अनिल पाटलांना सुद्धा ही निवडणूक सोपी नाहीये। आणि त्यातल्या त्यात गुलाबराव देवकर मराठा उमेदवार असल्या कारणानं तो एक जरांगे फॅक्टरचा जो फायदा आहे तो त्यांना होणारच आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये। मी प्रशांत बदाने। विधानसभा निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आलेली आहे आणि जळगाव जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, येणारा निकाल कसा असेल या संदर्भात अनेक आडाखे बांधले जात आहेत। या साऱ्या विषयांवर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत जळगावातील दिग्गज पत्रकार मंडळी आहे आणि ही मंडळी ही निवडणूक कोणत्या नजरेतून पाहते आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सर, जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी राज्यात परिस्थिती आहे तशीच परिस्थिती सांगितली जाते की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे। नेमकं या ठिकाणी कोणाचं पारडं जड असू शकतं, काय कोणत्या मतदारसंघात चाललंय? आपल्याकडे जामनेर, जळगाव ग्रामीण आणि अंमळनेर ह्या मतदारसंघामध्ये टफ फाईट मानली जाते आणि तिघं मंत्री आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण सुरुवात जामनेरपासून जर केली तर गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री आणि भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात। त्यांच्यासमोर आज खोडपे जे आहेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं आहे। शरद पवार यांची सभा झाल्यानंतर थोडंसं ते त्या ठिकाणी गिरीश भाऊंना आणखी जास्त ताकद लावावी लागेल असं एकंदरीत चित्र आजच्या स्थितीमध्ये आहे। इकडे जर आपण अंमळनेरचा विचार केला तर अनिल पाटील यांच्यासमोर देखील तिथे अनिल शिंदे आणि अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं आहे। या ठिकाणी अंमळनेर मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर या ठिकाणी दर 5 वर्षांनी इथे आमदार बदललेला आहे। तर ती परंपरा कायम राहते का बदलते हे देखील बघणं आपल्याला या महत्त्वाचं ठरणार आहे। तोच विषय पालकमंत्र्यांचा जो मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण, त्यामध्ये देखील पालकमंत्र्यांसमोर मोठं आव्हान देवकरांनी उभं केलं आहे। मात्र जर आपण ओव्हरऑल जिल्ह्याचा विचार केला, भुसावळ असेल, चोपडा असेल किंवा रावेर असेल, तर आजच्या स्थितीमध्ये आपण असं एकदम नाही म्हणू शकत की आज महाविकास आघाडी आघाडीवर आहे किंवा महायुती सत्तेत आहे किंवा लाडक्या बहिणींमुळे ती आघाडीवर आहे। आज तरी 50-50चं मला हे दिसतंय की नेरेटिव्ह लोक अद्यापही इथपर्यंत पोहोचलेलं नाही की बा आपण कुठपर्यंत मतदान करायला पाहिजे। आताच तुम्ही म्हटले की मंत्र्यांसाठी देखील ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे। गिरीश महाजनांपासून आपण सुरुवात करूया की गिरीश महाजन भाजपचे संकटमोचक मानले जातात, राज्यभर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करतात। आताही ती भाषणांमध्ये सांगताय की मी निवडणुकीच्या काळात माझ्या मतदारसंघात थांबत नाही। पण जर आपण थोडा महिना दीड महिना आधीचा काळ पाहिला तर गिरीश महाजन मतदारसंघ सोडत नाही, काय कारण वाटतं? नाही, ते असं 1-1.5 वर्षापासून ते सुरुवात केली होती की ह्यावेळेस मी मतदारसंघामध्ये राहणार नाही आणि तशीच मी निवडणूक लढेल। आणि मला वाटतं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील असं सांगितलं होतं की गिरीश भाऊंना तुम्ही मोकळं सोडा, म्हणजे तुम्ही निवडून द्या, म्हणजे ते बाहेर फिरतील आणि भाजपला जास्तीत जास्त जागा किंवा संकटमोचक कसे होतील हे। मात्र आज असं आहे, जो जामनेर मतदारसंघ आहे त्यामध्ये मराठा बहुल मतं जास्त आहेत आणि त्या गिरीश महाजन हे OBC जातीचे आहेत। तर आज समोर मराठा उमेदवार आहे, त्यामुळे त्या पद्धतीने जो प्रचार चाललेला आहे आणि त्याच्या लागून जो शेजारी मराठवाडा आहे, त्या मराठवाड्यामध्ये जो जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीमध्ये जो प्रभावी झाला होता त्याचा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो। पुन्हा जरांगेंनी घोषणा केली की मी गिरीश महाजनांना बघून घेईल, तर तो देखील फॅक्टर या ठिकाणी काम करू शकतो असं मला वाटतं। त्यामुळे गिरीश भाऊंना बाहेरपेक्षा आता सध्या मतदारसंघामध्येच थोडंसं लक्ष घालावं लागतंय अशी एकंदरीत परिस्थिती आहे। मी संतोषजींकडे जातोय। संतोषजी, तुम्हाला काय वाटतं की नेमकं गिरीश महाजनांना कितपत या निवडणुकीमध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं? काही आव्हान त्यांना जे आता तगडं आव्हान मानलं जातं त्याचा काही फटका बसेल का त्यांना? आतापर्यंत निवडणुकीचा पॅटर्न बघा की आपण सुद्धा सांगायचो पत्रकारांमध्ये की हे निवडून येतील, गिरीश भाऊ निवडून येतील, गुलाब भाऊ निवडून येतील, अनिल दादा किंवा एकनाथ खडसेंचा जो मतदारसंघ मुक्त्यानगर, हे सुद्धा सांगू शकत नाही की आम्ही निवडून येऊ शकतोच असं म्हणजे ठाम सांगू शकत नाही। अशी ही यंदाची 2024ची निवडणूक आहे। तुम्ही विचारला प्रश्न गिरीश महाजनांचा, गिरीश महाजन आपल्याला माहिती आहे की असा 288 मतदारसंघापैकी महाराष्ट्रातल्या त्यांचा एकमेव मतदारसंघ की तो सिक्युरिटी म्हणून मानला जातो, सेफ मानला जातो, कारण त्यांनी ना शिवसेना वाढू दिली, ना राष्ट्रवादी वाढू दिली, तिथं ना कुठलाही पक्ष। जोही नवीन कार्यकर्ता त्याला आपल्या तंबूत घ्यायचं आणि जे पाहिजे त्यांना द्यायचं असं आत्तापर्यंत। आणि बऱ्याच असं झालं की गिरीश महाजन बरेचदा काही पॅटर्न 2009 नंतर जो बघितलं की जोही उमेदवार देतात की गिरीश महाजन जनरली हा म्हणजे नुरा कुस्तीची लढाई मानली जायची।
आता सिच्युएशन वेगळी आहे. आता त्यांच्याच जवळचा कार्यकर्ता आणि त्यांच्याच संघाचा असेल, भाजपचा जवळचा, त्यांना सगळं एकमेकांच्या खेळीमध्ये ते गेलेले. आणि शेवटी मराठा कास्ट किती चालतो, पण एका जातीवर सुद्धा निवडणूक होत नाही हे मात्र तितकं सत्य. सगळ्यांना तुम्हाला बरोबरच घेऊन जावं लागेल. ही निवडणूक कुठल्याही गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन असतील, एकनाथ खडसेंची कन्या जी असतील आणि अनिल पाटलांना सुद्धा ही निवडणूक सोपी नाही आहे. विलासजी, मला सांगा, आता गिरीश महाजनांप्रमाणेच जे चर्चेतले मंत्री आहेत गुलाबराव पाटील, पालकमंत्री आहेत जळगाव जिल्ह्याचे, त्यांच्यासाठी कितपत ही निवडणूक सोपी आहे, अवघड आहे, काय तुमचं प्रेडिक्शन आहे? मुळात म्हणजे जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो. पण आपण जर एक लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीने उमेदवारी जी आहे अगदी फॉर्म भरण्याच्या 1-2 दिवस अगोदरपर्यंत घोषित केली. गुलाबराव देवकर यांचा पत्ता जो आहे महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणामध्ये टाकला. गुलाबराव देवकर यापूर्वी या मतदारसंघामध्ये पालकमंत्री राहून चुकले आहेत जिल्ह्यामध्ये. या मतदारसंघाची जाणीव आहे, त्यांना खडानखडा माहिती आहे. इथले प्रश्न काय आहे, इथलं सामाजिक गणित काय आहे, राजकीय गणित काय आहे, या सर्व बाबी त्यांना माहिती असल्यामुळे खऱ्या अर्थानं गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटील जे आहेत आपले पालकमंत्री त्यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे. आणि पूर्वीच्या काही ज्या निवडणुका होत्या त्या विकासाच्या जोरावरती लढल्या जायच्या. पण आता बऱ्याच वेळा असं होतं की आता जसजशा निवडणुका बदलत आहेत तसे समीकरणं बदलत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये पण फूट पडली. ही जी सिंपती आहे ही सिंपती काही प्रमाणामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आहेच. जी उद्धव सेनेकडे आहे तीच शरद पवारांकडे आहे. आणि त्यातल्या त्यात गुलाबराव देवकर मराठा उमेदवार असल्याकारणानं तो एक जरांगे फॅक्टरचा जो फायदा आहे तो त्यांना होणारच आहे. म्हणूनच काल कदाचित जी एकनाथ शिंदेंची जी सभा झाली त्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांना असं समाजावरती बोलावं लागलं की यांनी समाजासाठी काय केलं. आणि आपण जर बघितलं असेल तर एक साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी गुलाबराव पाटलांनी एक वाक्य हे केलं होतं की शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यावर टीका करू नका, यांच्यावर बोलणे इतकी आपली लायकी नाही आहे. त्यामुळे त्यांनी हे असं वक्तव्य करून मी तुमच्या नेत्यांच्या विरोधात नाही, तुमच्या समाजाच्या विरोधात नाही हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळे गुलाबराव पाटलांना ही निवडणूक पाहिजे तितकी सोपी नाही आहे. जी 2019 असेल किंवा 2014 असेल त्या दरम्यान जी सोपी गेली ती इतकी सोपी नाही आहे. आता आपण जळगाव जिल्ह्यात सातत्याने ज्यांचं नाव घेतलं जातं एकनाथ खडसे, मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये खडसेंच्या कन्या कंटेस्टिंग करत आहेत. त्यांच्यासमोर शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील हे उमेदवार आहेत. नेमकं मुक्ताईनगरातलं काय चित्र असू शकतं? खडसे फॅक्टर किती कामी येऊ शकतं का? म्हणजे लोकसभेच्या काळात भाजपच्या बाजूने झुकलेले खडसे आता राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. खडसेंचं राजकारण सोयीचं वाटतं का? काय नेमकं तुमचा अंदाज आहे? खडसेंचं राजकारण सोयीचंच आहे असं म्हणता येईल. कारण की आपण लोकसभेचं जर चित्र पाहिलं, लोकसभेमध्ये एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार होत्या. आणि त्या ठिकाणी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य असताना त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळेस मी भाजपमध्ये गेलो आहे असा एक आभास निर्माण केला जिल्ह्यामध्ये. आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते श्रीराम पाटील यांना सपशेल त्यांनी म्हणजे कुठलेही त्यांना सपोर्ट त्यावेळेस झालेला दिसला नाही. आणि याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सीट ही जागा आहे जी ही गमवावी लागली महाविकास आघाडीला. आता तिथं जे चित्र आहे म्हणजे आता खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांना काही करून त्यांची जी कन्या आहे ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांना काही करून त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. यासाठी खडसेंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र दुसरीकडे जर चंद्रकांत पाटलांचा आपण विचार केला, चंद्रकांत पाटील हे सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये सहयोगी आमदार होते जेव्हा 19चं निवडणूक झाल्यानंतर. आणि 2.5 वर्ष त्या सरकारमध्ये जाऊन त्यांनी काही विकास कामं केल्याचा त्या ठिकाणी दावा केला. परंतु फार त्यांना काही सपोर्ट त्यावेळेस मिळाला नाही, पालकमंत्र्यांकडून सपोर्ट मिळाला नाही असा त्यांचा सातत्याने आरोप होता. परंतु कालांतरानंतर तिथं परत सत्तांतर झालं राज्यामध्ये आणि चंद्रकांत पाटील हे महायुती सरकारचे सहयोगी आमदार झाले आणि त्यांनी 1600 कोटीची कामं केल्याचा दावा त्या मतदारसंघामध्ये केलेला आहे. परंतु आता रोहिणी खडसेंची स्ट्रॅटेजी आपण बघतोय ते प्रत्येक सभामध्ये प्रत्येक गावांमध्ये जाऊन त्यांनी जी कामं केली त्यांचा पंचनामा ते करतायत. ते कागद दाखवत आहेत की यांनी जो दावा केला आहे की मी स्वखर्चाने रस्ते केले, शेतरस्ते केले, पानंद रस्ते केले, परंतु हा सगळा शासनाचा पैसा आहे असं त्यांनी ठोस पुरावे देखील त्या वेगवेगळ्या गावांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून चंद्रकांत पाटलांना ते नामोहरम करण्याचा मोठा डाव त्या ठिकाणी दिसतो आहे. परंतु यावेळेस जर आपण बघितलं तर रोहिणी खडसेंचं पारडं जरा जळ दिसतं आहे. कारण की एकनाथ खडसेंची स्वाभाविकच त्यांना साथ आणि एकनाथ खडसेंचा हा जो मतदारसंघ आहे मुक्ताईनगर हा बालेकिल्ला राहिला आधीपासून आणि भाजपचा तो गड राहिलेला आहे.
त्यामुळे भाजपचे जे काही केडर बेस कार्यकर्ते ते अजूनही छुप्या पद्धतीने खडसेंच्या मागे असतील का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि चंद्रकांत पाटलांचं जे त्यांच्या विरोधात जे सगळं अभियान चालवलं गेलं, म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांना, स्वतःच्या नातेवाईकांना सगळी कामं दिली, हा प्रचाराचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये जर आपण सामाजिक गणितं बघितली तर मराठा मतदार त्या ठिकाणी निर्णायक मानला जातो. तर त्याचा काही परिणाम मराठा मतांवर होईल का? ती मतं चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने झुकतील का? नाही, मागच्या वेळेस कसं झालं की आपण बघितलं की माध्यमांमध्ये सुद्धा खडसेंनी आरोप केले की ज्यावेळेस एकनाथ खडसेंचा पत्ता कापला गेला 2019मध्ये आणि त्या जागी भाजपने रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली, परंतु रोहिणी खडसेंना भाजपने त्यावेळेस साथ दिले नाही आणि काही पुरावे देखील खडसेंनी थेट फडणवीसांकडे दिलेले होते. त्यामुळे रोहिणी खडसेंचा पराभव झाला असं त्यावेळेस सांगितलं जातं आहे. परंतु यावेळेस परिस्थिती अशी की निश्चितच म्हणजे तसं बघितलं तर तो जो मतदारसंघ आहे, मराठाबोल मतदारसंघ आहे, परंतु नेहमीच आपण एवढे वर्ष पत्रकारिता करतो, नेहमीच दोन मोठ्या समाजामध्ये फूट निर्माण करणं आणि त्याचा फायदा आपल्याला करून घेणं असं त्या मतदारसंघामध्ये झालेलं दिसतंय. मागच्या वेळेचं चित्र वेगळं होतं. चंद्रकांत पाटलांना भाजपचा एक गटसुद्धा त्या ठिकाणी मदत करत होता, राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती आणि ओरिजिनल चंद्रकांत पाटील हे शिवसैनिक आहेत, शिवसेनेसुद्धा त्या ठिकाणी मदत झाली. 3 पक्ष त्यांना मदत करत होते आणि म्हणून त्यावेळेस चंद्रकांत पाटलांचा विजय त्यावेळेस झालेला होता. यावेळेस मात्र परिस्थिती वेगळी आहे. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील त्या ठिकाणी रवींद्र भैया पाटील जे आहेत ते त्यांचा पारंपरिक हा मतदारसंघ आहे. स्वाभाविकच त्या मतांचा त्यांना फायदा होईल आणि यावेळेसची जी निवडणूक आहे मुक्ताईनगरची ती चुरशीशी बघायला मिळते. शेखरजी, तुम्ही काय सांगाल? जर आपण रावेरकडे जाऊया, रावेरमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा चौधरी परिवारामध्ये उमेदवारी दिलेली आहे. तसं पाहिलं तर राजकीय वारसा असलेला हा उमेदवार आहे. त्या ठिकाणची नेमकं चित्र कसं असू शकतं? कारण जर आपण बघितलं तर थेट लेवा समाजाचे दोन्ही उमेदवार आहेत. लेवा समाजासमोर एक मोठं प्रश्नचिन्हच असेल की नेमकं कोणाच्या बाजूने जावं. खडसेंची साथ नेमकी कोणाला असेल, काय तुमचा अंदाज आहे? बघा, रावेरचं जर सामाजिक गणित जर आपण बघितलं, लेवा पाटीदार समाज जरी आपण म्हणतो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितच आहे. क्रमांक 1चा समाज आहे, पण क्रमांक 2 वरती असलेला मुस्लिम समाज हा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसने नवीन तरुण उमेदवार दिलेला आहे, त्याचप्रमाणे हरिभाऊ जावळेंचे चिरंजीवसुद्धा तिथे मैदानामध्ये उतरलेले आहेत. मला असं वाटतं की रावेरमध्ये एक वारसांची लढाई हा जो एक प्रकार आहे तो एक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याला अनेक अँगल्स आहेत. म्हणजे हरिभाऊ जावळे आणि श्रीदादा चौधरी हे पारंपरिक म्हणजे तसं राजकीय विरोधक राहिलेले आहे. आता त्यांची पुढची पिढी ही मैदानामध्ये उतरल्याची बाब रावेरच्या लढाईला वेगळंपण देणारी आहे. रावेरच्या लढाईचं अजून एक वेगळंपण असं आहे की गेल्या वेळेला अनिल चौधरींनी 45,000 मतं घेतलेली होती. त्यानंतर हरिभाऊ जावळेंचा पराभव झालेला होता. तर अनिल चौधरी नेमकी मतं किती घेतात, कोणाची घेतात, यावरती बरंचसं गणित आहे. एक अजून वेगळा अँगल याला आहे तो मुस्लिम उमेदवार तिथे उतरलेला आहे मैदानामध्ये. रावेरचे दारा मोहम्मद तिथे उतरलेले. मुस्लिम समाज हा तिथे अत्यंत निर्णायक अवस्थेमध्ये असणारा समाज आहे. त्यामुळे आता मुस्लिमांचा कल कुणाकडे जातो, अनिल चौधरी कुणाची मतं घेतात, त्यांना हिंदुत्ववादी मतं किती पडतात, यावरती तिथे बरंचसं गणित अवलंबून आहे. शमीबा पाटील आहेत तिथे वंचितच्या उमेदवार आहेत, त्या तेच तर्रार उमेदवार आहेत. फायरब्रँड म्हणून त्यांची इमेज आहे, त्यासुद्धा मागासवर्गीय समुदायातील खूप मतं घेण्याची शक्यता आहे. पण ओव्हरऑल जर आपण विचार केला तर हिंदुत्ववादी विरुद्ध मुस्लिम, आदिवासी, इतर समाज आणि लेवा पाटीदार समाजात निश्चितपणे 2 भाग होणार आहेत. म्हणजे यातील कल नेमका कुणाकडे जातो ते आता आपल्याला रिझल्टमधून दिसणार आहे. रावेरची फाईट ही वारसांची लढाई आहे आणि गेल्या वेळेस आपण जर म्हटलं तर सामना तसा टाय झालेला होता. म्हणजे श्रीदादा एकदा जिंकून आले होते, नंतर हरिभाऊ जिंकले, नंतर परत श्रीदादा जिंकले. तर 24च्या लढाईमध्ये पुढच्या पिढीमधलं कोण जिंकतं यामुळे तिथे खूप इंटरेस्टिंग फाईट होते असं मला वाटतं आणि जनता त्याचा कौल ठरवणार. सर, लोकसभेचा जर आपण विचार केला तर खडसेंची भूमिका त्या ठिकाणी निर्णायक होती हे स्पष्ट झालं. कारण खडसेंनी सुनबाईसाठी जोर लावला, काही मराठा मतं आपल्या बाजूने कशी वळतील या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग केलं आणि ते सक्सेस झाले. नेमका आता खडसेंचा रोल कसा असेल? खडसे हे अमोल जावळेंच्या बाजूने असतील का धनंजय चौधरींच्या बाजूने? तुमचा काय एक अंदाज आहे? एकनाथ खडसे म्हणजे त्यांची उघड भूमिका ही निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने आहे
आणि ती असेलच, म्हणजे ती पक्षाची लाईन सोडू शकत नाही. बाकी नंतर मधून वगैरे काय जे गणितं होतात त्याचा काय इफेक्ट आहे यात आपल्याला निकालामधून दिसणार आहे. तुर्तास माझ्या तरी मते ते धनंजय चौधरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं दिसून येत आहे. कारण इथे बरेचसे अँगल्स आहेत, म्हणजे मतदारसंघ अगदी लागू नाही, म्हणजे रावेर तालुक्यातील 42 गावं मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये, त्यामुळे भूभाग आहे, नाते गोते, एकमेकांचे समर्थक आहे. आधी सावद्याचं जो सावदा शहर आहे ते इकडच्या बाजूला होतं, त्यामुळे चौधरी घराण्याचं किंवा जावळेंची त्यांच्याशी संबंध होते. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर एकनाथराव खडसे यांना जाहीरपणे महाविकास आघाडीच्या बाजूने त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यांची पूर्ण ताकद ही धनंजय चौधरी यांच्या पाठीशी असेल असं मला वाटतं. आपण पाहिलं प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतायत, काय काय कमी जास्त दुवे आहेत, ही याचा आपण काहीसा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.